हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही निघालेलो भावाच्या लग्नाला आणि निघताना मग आता पेट्रोल भरायची वेळ आली तर हवा पण चेक करून घेऊ म्हटलं गाडीमध्ये किती नाही. बघतोय तर ऑलरेडी टायर पंक्चर झाले. आवी पणू बघतायत की किती टाइम लागतोय पंक्चरला. त्यानंतर पेट्रोल भरून घेत मग आता लागलो पुढच्या प्रवासाला. घेतली ना मग आता चालवली फुल प्रवास. तर पुढे आम्हाला बाकीची मंडळी पण भेटली. सगळेच भेटल्यावर चहा घेतली. मला सर्व माहेरची माणसं भेटली. त्यानंतर नवरदेव पण आला. मला हा रूट माहिती होता तरी सारखे मला कॉल करत होते. सर्वांनी आम्ही बरोबर गाड्या काढल्या मग आणि फायनल डेस्टिनेशनला पोहोचल्यावर रूम घेतले, बॅग ठेवून फ्रेश झालो. त्यानंतर स्नॅक्स आणि चहा घेतला. मग हळदीला लेट नको व्हायला म्हणून रेडी पण झालो. हे गाईज, तर मी आता भावाच्या हळदीसाठी रेडी झाली. आजचा हा माझा लुक आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त सगळेजण रेडी होऊन पोज देत आहेत, फोटो काढत. हळदीला थोडा वेळ होता म्हणून सर्वांसोबत फोटो काढून घेतले, रील्स पण बनवले. चला, रील्स आणि फोटो भरपूर झाले. आता भावाच्या हळदीची आम्ही 5 सवासनी सगळे आम्ही टेजवर बसलो. काकवा गाणं म्हणत होते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे हळद लागली हे गाणं कानावर आलं आणि शिवानीने नवरदेवाला हळद लावली. शिवानी नंतर आता मीही नवरदेवाला हळद लावते. आमचा भाऊ याने कधीच आम्हाला उणीव भाजू दिली नाही की आम्हाला भाऊ आणि कधीच आम्हा बहिणींना दिवाळी रक्षाबंधन विसरत नाही. ही आहे आमची चिव मावशी, अतिशय जॉली. आमची ओवी पण आली आहे मामाच्या हळदीला. पहिली कलोरी पुण्याहून आली आहे. नवरदेवाला हळद लावून झाली. सर्व आलेल्या पाहुणे मंडळींनी नवरदेवाला हळद लावून घेतली. ओवाळणे पण टाकले. बँड सुरू झाला. देव नाचवून घेतले. नवरदेव नवरींना पण देव नाचवायला सांगितले. दोघांची जोडी एक नंबर दिसत होती. देवाचे लग्न लागल्यावर सगळे डान्स करू लागले ग्रुपने. आम्ही आधी गंमत पाहिली आणि आम्ही पण डान्स करायला लागलो. एक 1.5 तास डान्स केल्यावर आता भूक लागली. आता जेवायला चाललो. जेवण केल्यावर रूममध्ये निघालो. जेवण झाल्यावर रूममध्ये चाललोय. ओवीने चेंज केल्यावर बघा कशी डान्स करते. रात्री 2-3 वाजता झोपून सकाळी पहाटे लवकर उठून ब्रेकफास्ट आणि चहा घेतला. सकाळी लवकर उठून मला तर वाटत होतं मी कुठे पिकनिकला चालली. ओवी पण खूप एन्जॉय करते. आता मी रेडी होऊन पटकन माझे फोटोज काढून घेतले आणि शूट पण करून घेतले. तर मग मंडळी, भावाच्या लग्नासाठी मी नवीन ड्रेस पण घेतला आणि कशी रेडी झाली ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आता आम्ही येऊन बसलोय पारावर. आता ही पूजा झाल्यावर आम्ही नवरदेवाला रेडी करणार. पूजा होईपर्यंत जिजूंसोबत फोटो पण काढून घेतले. चलो अभी दुल्हे को रेडी करते हैं. मला शिवम सांगत होता ताई जास्त काही लावू नको. मग त्याला एक सनस्क्रीन, लोशन, क्रीम आणि पावडर लावली. त्याला काही लावायची गरजच नाहीये, नॅचरल त्याची स्किन खूप छान आहे. बाळाने शिवमला ड्रेस वेअर करून दिली. जीजूने दुल्हे को फेटा पेनाया आणि मी नवरदेवाला बासिंग बांधलं. नवरदेव झाला रेडी. मिरवणूक निघाली. सर्वांनी डान्स केला. लग्न वेळेवर लागायला पाहिजे म्हणून लवकर मांडवात आलो. आम्ही सर्व भैया शादी करके फस गया बिचारा या गोष्टीवर ना हसत होतो. या दोघांनी श्री गणेशाचे पूजन केले आणि मांडवात एंट्री केली. दुल्हा दुल्हन सोबत सर्वांनी मांडवात एंट्री केली. त्यानंतर सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली, ज्यासाठी इथे आपण सगळे जमलेलो. श्री शिवम यांच्या दोघांचे लग्न लागले. तर मंडळी, लग्न लागलेलं आहे आणि मी जेवायला बसले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. माझ्या मागे लोक थांबलीत जेवणासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.